Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. चौथ्या टप्प्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडतंय, पण काही ठिकाणी वेगळ्या घडामोडी घडत आहेत. कारण वेगवेगळ्या बूथवरती म्हणजे कोथरूडमधला 280 नंबरचा बूथ असेल किंवा आता मी पुण्याच्या आणखी एका ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या नावाने ऑलरेडी कोणतरी वोटिंग करून गेलं असं दिसतंय. आता काँग्रेसचे शहराध्यक्ष पण माझ्यासोबत आहेत, अरविंद शिंदे. नक्की काय घडलंय? ज्या मतदान केंद्रावर सेनमिरा शाळेमध्ये बूथ नंबर 76 आहे, सकाळपासून 3 वेळा ईव्हीएम मशीन बिघडल्या, 3 वेळा बदली करून आणले. मग मी 11 सव्वा 11 वाजता तर वोटिंगला गेलो. मी वोटिंगमध्ये लाईनीत उभा राहिलो, कारण सगळेच आमचे स्थानिक लोक आहेत. ज्या पद्धतीने मी त्या रिटर्निंग ऑफिसर आणि त्या महिलेच्या वोटिंगचं बघत होतो, ती फक्त अनुक्रमांक बोलते आणि पोलिंग एजंटनी मध्ये काय बोलायचं नाही मध्ये, फक्त अनुक्रमांक. तुम्ही अनुक्रमांकाबरोबर जे मतदार आले त्याचं नाव पुकारलं पाहिजे, म्हणजे पोलिंग एजंटला कळते की तोच व्यक्ती का. बरं, माझा फोटो आहे, माझा आय कार्ड आहे, तरी मी गेलो म्हणजे तुमचं वोटिंग झालंय. म्हणलं असं कसं झालं? म्हणून मग मी चॅलेंज केलं. तर मला चॅलेंज केल्यानंतर मग 17B फॉर्म भरला, मला बॅलेट पेपर देण्यात आलं. मग बॅलेट पेपरवर मी माझं मतदान केलं आणि ते चॅलेंज वोट केलं. पण अशा पद्धतीने जर दुसरे नागरिक असेल त्यांना ही प्रोसेस माहीत नाही, तुमचं वोट झालं म्हणलं की ते वोट करून निघून जातील तसेच. एकतर एवढा मतदार यादीमध्ये घोळ ठेवलाय आणि एवढे आरेरावी त्या रिटर्निंग ऑफिसरचे आणि त्या महिलाचे. 17B फॉर्म त्यांना माहीत नाही काय म्हणून. तुम्ही दुसऱ्यांना ट्रेनिंग द्यायच्या अगोदर पहिले तुम्ही स्वतःला ट्रेनिंग द्या ना. ती ट्रेनिंग नाही. आणि ही जे पद्धतीचे वोटिंग केले हे मूलभूत अधिकार आहे ना आमच्या. हे म्हणजे मूळ घटना अशी घडली की तुम्ही इथे मतदानाला गेला आणि तिथे तुमचं त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये तुमच्या नावाने कोणतरी मतदान करून गेलंय, अरविंद शिंदे या नावाने, असं तुम्हाला सांगण्यात आलं. बरोबर. आता जर माझ्या अरविंद शिंदे नावाच्या पुढं पाठीमागं जर कोण शिंदे असतील तर चूक समजू शकते. पुढं पाठीमागं माझ्या कुटुंबाच्या दुसरं कोणच शिंदे नाहीये. आणि ज्या वेळेला तुम्ही मतदाराची सही घेता, तिथं अंगठा घेता, तिथं आधार नंबर दुसऱ्याचा लिहिलंय तुम्ही त्याच्यावर, तो तुमचा नंबरच नाही, तो माझा नंबरच नाहीये ना. तर म्हणून आम्ही मग इकडचे रिटर्निंग ऑफिसर मेन कळसकर मॅडम आहे, त्यांना ऑनलाईन तक्रार दाखल केली, फोनवर बोललो. तेव्हा त्यांनी एक ऑफिसर पाठवला. त्या ऑफिसरनी 17B फॉर्म घेऊन आमचं टेंडर वोट दाखल करून घेतलं. आता आमची मागणी की CCTV मध्ये तुम्ही चेक केलं पाहिजे ना. या पद्धतीने किती लोक तुम्ही परत पाठवले, ज्यांचे वोटिंग झाले त्यांचे परत पाठवले, ज्यांना प्रोसेस माहीत नाही ते तसेच थांबले असतील. आणि 4 जूनमध्ये अवधी असेपर्यंत ती चौकशी पूर्ण झाली पाहिजे, अशी आमची मागणी. आता फायनल तुम्ही वोट केलंय? मी वोट केलंय. आपल्या व्ह्युअर्सला ते कसं करायचं याची प्रोसिजर पण सांगून टाका, म्हणजे ज्यांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झाला असेल त्यांना कळेल की नक्की त्या मतदान केंद्रावरती करायचं काय. जर आपण मतदानाला गेला असाल आणि आपल्याला कळलं असेल की माझ्या नावावर एखाद्याने मतदान केलंय, तर तुम्ही तिथं चॅलेंज वोट करू शकता. तुम्ही तुमचा पुरावा जो ID असेल तो दाखवायचा असतो, तुमची सही दाखवायची, तुमचा शाईला न लावलेलं बोर्ड दाखवायचं असतं. त्यांना खात्री पडली की 17B फॉर्म भरून द्यायचा, ते लोकच तिथं भरून घेतात. आपण सही आणि आपला थंब इम्प्रेशन मारून घ्यायचा. ते आपल्याला बॅलेट पेपर देतात, त्या बॅलेट पेपर वोट करायचं, ते वोट सील करून एन्व्हलपमध्ये त्यांच्याकडे जमा करायचं. ही पद्धत असते ती. धन्यवाद. तर काही ठिकाणी म्हणजे मी मगाशी कोथरूडमध्ये पण होतो, तिथे पण काही लोकांच्या बाबतीत असं झालंय. अर्थात पुण्यात दिवसभरात आणखी काही ठिकाणी अशाच पद्धतीचं वोटिंग होतंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि अर्थात जर अशा पद्धतीने होत असेल तर निवडणूक आयोगाची सगळी जबाबदारी झाली की नक्की कोणाचा आधार क्रमांक तिथे गेलाय, कोणाच्या नावाने सगळ्या शिक्का लागला, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक, पुणे.